तर आज आपण ना घरच्या घरी केकचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघूया. एक वाटी म्हणजे वाटीच्या मापानं घेणार असाल तर, नाहीतर तुम्ही मेजरमेंटचे कप पण घेऊ शकताय. मी वाटीच्या मापाने घेते घरच्या घरी. तर आपण 1.5 वाटी मैदा घेतलेला आणि अर्धी वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी साखर म्हणजे पिठी साखर. आपल्याकडे पिठी साखर नसेल तर मिक्सरवर बारीक करून घेऊ शकताय. आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले बघा. आणि त्याच्यानंतर बेकिंग सोडा 1 चमचा आणि खायचा सोडा थोडासा आपला अर्धा चमचा. चमच्याच्या मापानं तुम्ही खाण्याच्या चमच्याच्या मापानं घेऊ शकताय बघा. अर्धासा चमचा घेतलाय खायचा सोडा. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात लास्टला थोडंसं आपलं मीठ टाकायचं चवीपुरतं. जे प्रमाणाप्रमाणे आपल्याला कसं आवडतं तसं थोडंसं मीठ टाकायचं नंतर. आणि मग नंतर हे सगळं मिश्रण करायचं चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात काही गुठळ्या वगैरे राहणार नाहीत. अशा प्रकारे सगळं चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यानंतर हे बघा आपण घरच्या घरी प्रीमिक्स बनवले आणि विकतच्या प्रीमिक्स सारखंच आहे, फक्त ह्याला विकतचा प्रीमिक्सचा कसा टेस्ट येतो माहिती आहे का, कारण आपण त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकले. मग नंतर ते दुसऱ्या भांड्यात काढून घेतले आणि तेल टाकायचं आहे. 2 पळ्या तेल टाकले बघा मी, कारण माझं जरा अर्धा किलोपेक्षा थोडा मोठा केक होणार आहे. मी घरच्या घरीच घेतले मापाने. आणि तेल टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे त्याच्यात, जसं आपल्याला लागेल तसं घ्यायचं आहे पाणी. एकदम नाही ओतायचं पाणी, थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं सगळं. असं बेटर झालं पाहिजे. आता हे थोडं घट्टच वाटतंय, मग थोडंसं अजून त्याच्यात पाणी वरतून टाकून जसं आपल्याला बॅटर केकला बनवायचं आहे तसं बनवू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, एकच साईडला गोल 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 फिरवायचं ते बॅटर. एक साईडलाच फिरवून मिक्स करून घ्यायचं. आणि मग नंतर हा डबा घेतला आहे मी कुकरचा, त्याला आतून तूप लावून घेतलं आहे, सगळं ग्रीस केलं आहे तुपाने. आणि मग त्याच्यात हे मिश्रण आपण कालवलं की लगेच ओतायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही मिश्रण, कारण नंतर केक व्यवस्थित होत नाही. आणि नंतर थोडं त्याच्यातले एअर बबल्स काढायसाठी असं थोडं आपटायचं, खाली टॅप टॅप करायचं. आणि मग नंतर तोपर्यंत मी हा टोप ठेवला आहे बघा, प्री हीट करायला ठेवला आहे थोडासा. थोडा वेळ म्हटलं तापून द्यायचा. आणि नंतर आता लगेचच आपण केक शिजायला ठेवायचा. तसा ठेवायचा नाही, बाहेर शिजला का नाही लगेच ठेवला की एकदम छान शिजतो बघा. किती मस्त झालं आहे बघा. त्याला 30 मिनटं तसाच ठेवला. 30 मिनटानंतर काढल्यानंतर थंड होऊन द्यायचा. आणि थंड झाल्यानंतर असे त्याच्या कडा एकदम सैल करून घ्यायच्या बघा. कडा सैल केल्यानंतर का नाही निघतो व्यवस्थित बघा. आता किती छान निघालं आहे बघा, एकदम मस्त झालं आहे. आणि एकदम फुगून पण किती आलं आहे बघा मस्तपैकी. बऱ्याच दिवसांनी मी केला होता, पण छान झालं आहे बघा. असं तुम्ही पण घरच्या घरी ट्राय करून बघू शकताय. थोडासा गरम होता त्याच्यामुळं जरासं खालून चिकटल्यासारखा झाला. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.